कोणती उपमा द्यावी आणि कोणाशी तुलना करावी या सुलतानांची. आशांच्या जाचात महाराष्ट्र जीनत जगत होता. कित्येक पवित्र तुळशी वृंदावने ही भांगेच्या वनवासात पडली होती. काय म्हणायचं या प्रकाराला, कोणते नाव द्यायचे? अशात जिजाऊ मासाहेबांनी भवानी आईकडे गारणं घातलं. त्या म्हणाल्या, आई भवानी, काय हा प्रकार? मी गारानं घालते आई. माझ्या पोटी असा पुत्र दे जो ह्या असुरांचा नायनाट करेल. माझ्या वेळेला असा राजा दे जो त्यांचं रक्षण करेल. असं स्वराज्य दे ज्यामध्ये गोठ्यातील गाय आणि घरातील मान सुखरूप राहील. पण महाराष्ट्राला ताण होती स्वराज्याची, गुलामगिरीच्या सुटकेची, आपल्या झेंड्याची, आपल्या फौजेची. आमच्या देशावर राज्य करतील अशा आमच्या प्रेमळ शिवछत्रपतींची असे महाराष्ट्राचे स्वप्न होते. दिवसे उलटू लागली, उगवला तो दिवस, सृष्टी उजळू लागली. बाल सूर्याच्या स्वागतार्थ अवघी जग तयार झाले. आज त्यांना नेमकी चाहूल लागली. देवाने गाराणच ऐकले. शालिवान शके 1551 शुक्ल नाम संवत्सर, उत्तरायण शिशिर ऋतू, फाल्गुन मध्य तृतीयला, कलियुगाच्या नृसिंहाचा, नक्षत्रातील ध्रुव ताऱ्याचा, गृहमंडलातील सूर्याचा, या समछत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला. या राज, या. काय आठवलं? सांग की. शिवाजी. शिवाजीचा चंद्रदशा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. चंद्रदशा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. सुलभा कारणा कारणा काळ शिवाजीचा. सुलभा कारणा कारणा काळ शिवाजीचा. त्याच्या पायी घुंगर बाळा. नाली तीत लावून बाळा काजळ घाला डोळा. उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगर बाळा. नाग सरुपड डोई कोपड पाहून चुकतो तारा. लिंग लोड उतरात लवकर दुष्ट लागल बाळा. नाग सरुपड डोई कोपड पाहून चुकतो तारा. लिंग लोड उतरात लवकर दुष्ट लागल बाळा. कौशल्याचा राम राणी थोडेसा. सुलभा कारणा कारणा काळ शिवाजीचा. सुलभा कारणा कारणा काळ शिवाजीचा.
लहानपणापासूनच महासाहेबांनी शिवबांना रामायणातील व महाभारतातील गोष्टी सांगायला सुरुवात केली. शूरवीरांचे पराक्रम, न्याय, धर्म, अधर्म, सत्य, असत्य यामधला फरक शिवबांना समजायला लागला. तसेच शस्त्र व शास्त्र या शिक्षणासाठी शहाजी राजांनी अनेक कर्तबगार माणसं नेमली, जसे की दादाजी कोंडदेव, रघुनाथ पंत, बाळकृष्ण पंत, शामराज पंत अशा अनेक कर्तबगारांच्या देखरेखीखाली महाराज बालवयापासूनच घडू लागले. तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी. तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी. करुणी मारदनी वावर दे भूमीस आहुती. करुणी मारदनी वावर दे भूमीस आहुती. तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी. करुणी मारदनी वावर दे भूमीस आहुती. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी रायरेश्वर मंदिरात स्वराज्य बांधण्याची शपथ घेतली. त्यावेळेस तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, बापूजी मुदगल, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बाजी जेते ही शिवबांचे समस्त दोस्त सेना व विश्वस्त मंडळी तिथे उपस्थित होती. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हे रायरेश्वरा, आम्ही सर्व सवंगडी यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करत आहोत. हे रायरेश्वरा, आम्ही सर्व सवंगडी यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यात तू आम्हास यश द्यावे रायरेश्वरा. या तू आम्हास यश द्यावे रायरेश्वरा. हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. हत्यार कडक चालवा. हत्यार चालवण्याची सगळी हौस फेडून घ्या. इतकी की इथून पुढे मराठा हा शब्द जरी ऐकला तरी थेट दिल्लीच्या गनिमाच्या काळजात सुद्धा थडथडला पाहिजे. रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची गोडधोड सुरू झाली. तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले व पुढचा मुरुंब देवाचा डोंगरही हाती लागला. त्यानंतर पुरंदर आणि समस्त 12 भाव स्वतंत्र झाला. बघता बघता महाराजांनी स्वराज्यवाढीची जणू मोहीमच हाती घेतली. पाहता पाहता पन्हाळ्यापर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला. कोकणी ताब्यात घेतले. हिंदवी स्वराज्य वाढू लागले. अशा वाढत्या हिंदवी स्वराज्याकडे संकटे येतच होती, पण महाराजांना खंबीर साथ होती ती म्हणजे त्यांच्या बलाढ्य अशा मित्रसेने. पावनखिंडीत अवघ्या 300 मावळ्यांनी 10,000 गनिमांची झुंज दिली आणि बाजीप्रभूंनी राजांना पुढे जाण्यास सांगितले. काय म्हणावे त्या शौर्याला. राजे, लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा हा जगलाच पाहिजे. जा राज जा, फक्त एक करा. विशालगडावर पोहोचल्यावर तोपर्यंत 5 बार करा. तोपर्यंत हा बाजी इथंच खिंड लढवत राहील. पुढे राजांना आग्र्याला जावे लागले. तेथून मगरमिठीतून निष्ठून आल्यावर तहात गेलेल्या किल्ल्यांपैकी जेव्हा कोंढाणा घेण्याची वेळ आली तेव्हा स्वतःच्या मुलाचे लग्न बाजूला सारून सुभेदार तानाजी मालुसरे पुढे आले आणि म्हणाले, राजा, ही मोहीम याच पुढे करणार. आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या राजा. बस
अशा या स्वराज्याच्या यज्ञकुंडात अनेक वीरांनी शौर्याची, त्यागाची, निष्ठेची संविधा धारण केली व आहुती दिली. अशा कित्येक महावीरांनी पराक्रमाची पराकाष्ठा करत स्वराज्याचे एक एक दगडभिंत उभा करून तोरण चढवले. आता वेळ आली त्या बांधलेल्या भक्कम गडावर विजय धारण केलेल्या भगवा ध्वज चढवण्याची, म्हणजे आपल्या महाराजांच्या म्हणजे शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याची